तुमच्यासोबत असं कधी झालंय का की कोणाच्या तरी छोट्याशा बोलण्यामुळे तुम्हाला इतका राग आला की तुम्ही तिथे आरडाओरडा केला, कोणाचे तरी संबंध तोडले आणि नंतर शांत झाल्यावर वाटलं इतकी गरज नव्हती, मी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं. खरं सांगू, हे आपल्यापैकी अनेकांसोबत घडतं. आपण परिस्थितीचे मालक होण्याऐवजी आपल्या भावनांचे गुलाम बनतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत की ओव्हर रिॲक्शन कशी थांबवायची आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं. मानसशास्त्रात एक खूप सुंदर नियम आहे, 10-90चा नियम. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या 10% घटना तुमच्या हातात नसतात, पण उरलेले 90% आयुष्य तुम्ही त्या 10% घटनेवर कशी प्रतिक्रिया देता यावर अवलंबून असतं. प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन ही विचार न करता दिलेली असते, तर प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स हा विचार करून दिलेला असतो. कधी विचार केलाय का, जेव्हा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा तुमचा राग इतरांना तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची संधी देतो. तुमची एक छोटीशी ओव्हर रिॲक्शन तुमचं मोठं नुकसान करू शकते. हो, हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण ओव्हर रिॲक्ट होतो तेव्हा आपण समोरच्याला आपला रिमोट कंट्रोल सोपवतो. तो आपल्याला हसवू शकतो किंवा एका मिनिटात रडवू किंवा चिडवू शकतो. तुम्हाला तुमचं नियंत्रण इतरांच्या हातात द्यायला आवडेल का? आयुष्यात आपल्यासोबत काय घडते यावर आपलं नियंत्रण नसतं, पण घडलेल्या गोष्टीला आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर आपलं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं. प्रत्येक कृतीवर लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. समोरच्याची चूक असू शकते, पण त्यावर तुमची रिॲक्शन कशी असावी हे तुमची संस्कृती आणि तुमचा संयम ठरवत असतो. समुद्र कितीही खोल असला तरी वरून शांतच दिसतो. माणसाचं मनही तसंच असायला हवं. एक साधं उदाहरण घ्या. चहाचा कप गरम असला की आपण फुंकून फुंकून पितो, फेकून देत नाही. मग आयुष्य किंवा स्वभाव थोडा गरम झाला तर आपण लगेच संयम का सोडतो? तिथेही थोडा वेळ देणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, बोलण्यापूर्वी केलेला विचार आणि कृतीपूर्वी ठेवलेला संयम तुम्हाला जगापेक्षा वेगळं बनवतो. कारण नियंत्रण हेच प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. स्वतःला रोज एक गोष्ट सांगा, माझी शांती ही माझी शक्ती आहे आणि ती भंग करण्याचा अधिकार मी कोणालाही देणार नाही. असं म्हणतात, गिळून टाकलेल्या अपमानाचं पाणी हे अमृत बनून तुमच्या चारित्र्याची उंची वाढवतं. प्रत्येक वेळी आरसा दाखवणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहून स्वतःला सिद्ध करणं जास्त प्रभावी असतं. जी व्यक्ती स्वतःच्या रागावर विजय मिळवते ती जगातील कोणत्याही संकटावर मात करू शकते. तुमचं मौन हे तुमच्या कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते तुमच्या संयमाचं सर्वात मोठं हत्यार आहे. रागाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 दिवस वाचतात. आता प्रश्न येतो की हे कसं करायचं? जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला खूप राग येणार आहे किंवा मी काहीतरी उलट बोलणार आहे, तेव्हा फक्त 3 सेकंद थांबा. एक दीर्घ श्वास घ्या. स्वतःला विचारा, मी जे आता बोलणार आहे त्याने प्रश्न सुटणार आहे की वाढणार आहे? शांत राहणं म्हणजे अन्याय सहन करणं असं मुळीच समजू नका. उलट निर्बुद्धपणे आरडाओरडा करण्यापेक्षा शांत, संयमी आणि बुद्धिवादी विचाराने स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. तुमची मनःशांती ही खूप महागडी गोष्ट आहे. ती कोणालाही फुकटमध्ये भंग करू देऊ नका. आजपासून ठरवा, परिस्थिती कोणतीही असो, मी प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देईन. कारण डोकं शांत असेल तरच शरीर निरोगी राहील. आपल्या माणसांच्या स्वास्थ्यासाठी आणि आनंदासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करालच. लक्षात ठेवा, तुमच्या मनाला विचारांची नवी दिशा देणारा हाच आहे मनस्पर्श. पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक विषयासह. धन्यवाद.